मग साधू संतांले साधू संत ले राक्षस लोक त्रास देत होते. मग त्यांना सपा आलं की आपण कोणीतरी ब्रह्मदेवाकडे गेले किंवा म्हणे माझ्याकडून हा महिषासूर मरू शकत नाही. मग त्यांना म्हणे पार्वती माताकडे जा. मग सगळे देव भक्तगण पार्वती माताकडे गेले. मग तिथे शेवा अर्धनाकरली मायची. मग माताला सांगितलं पार्वती माताने की बा मी करीन तुमचं काम. मग हे मनू माताची एक नदी आहे, मानकी नदी, तापी नदी. मग इथे भूमेदनं चालू केला. इथे एवढा पाण्यातून दगड खाल्ला. आज रोजी साक्षात मूर्ती येते. मग ते प्रगट झाली माता. इथे सगळे राक्षस मारले. आणि इथे हे मोठं अरण्य होतं. मग महिषासूर युद्ध करत करत वणीगडावर मारला. इथलं पूर्ण मैत्गिरी आहे. आता बागाच्या समोर एवढी मूर्ती दगडाची, ते स्वयंशक्ती पाण्यातून काढलेली मूर्ती. हे बनवलेल्या मूर्त्या साठी गावात 2. आणि खरी ती छोटी वाली खरं सत्वाची माया भक्तांले पावणारी एवढी माताची. आणि आता याची यात्रा कधी भरत असते? चैत्राची 14ला यात्रा भरते. नवरात्रात भरते. मोठी लाखो संख्या येते. चैत्रामध्ये मोठी लाखानं एकच 2 दिवसाची राहते. 1 महिनाभरच चैत्राची यात्रा असते, परंतु 2 दिवस भरपूर यात्रा असते. माय नवसाला पावणारी माय आहे.